तर सुस्वागतम, स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे एक इव्हेंटला, कुर्ल्याला. कारण का आम्हाला आधी वाटलेलं की आम्ही चाललेलो आहे पनवेलला, बट आता आम्ही निघालेलो आहे कुर्ल्याला. कारण का जे आपले तौलवी शेट आहेत त्यांनी जरा उलटं सुलटं सांगितलं आहे. तर हे बाजूला झाड बघतं ते झाड नाही तर रिअल फ्लॉवरचे पत्ते. तर आम्ही आता ते घेऊन निघालेलो आहे. थोडे सगळे पुढे गेलेत, मी थोडंसं पाठी राहिलो कारण की हे आणायचं सुद्धा होतं. तर हे आता आणून आपण घेऊन पुढे निघूया. जे काय पुढे असेल ते दाखवले. आपले सगळी जी पूर्ण गँग आहे ती पुढे निघाली. हे बघा काहीतरी नवीन थोडा वेळ असतात. चला, तर आता सर्व पॅक करून आता आम्ही निघत आहे लोकेशनवर. ॲक्च्युली आज दोन इव्हेंट आहेत. एक आहे तो फक्त नॉर्मल डेकोरेशन वगैरे करायचं आहे, आणि दुसरा इव्हेंट आहे तो आम्ही एक नवीन थीम ट्राय मारत आहे विठ्ठलाची. ती पूर्ण बघण्यासाठी इंस्टाग्राम पेजला आपण जाऊन बघा. बिग बॉल इव्हेंट्स म्हणून इंस्टाग्रामचा पेज आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे, एकदा जाऊन बघा. त्याच्यावर आम्ही सगळे रील्स वगैरे अपलोड केले असले तर ती थीम पण मस्तपैकी जी मेकिंग आहे ती माझी यूट्यूब ब्लॉगला बघायला भेटेल की कसं करणार आहे काय. आणि जी पूर्ण थीम रेडी झाल्यावर असणार आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इंस्टाग्राम पेजवर भेटून जातील. आणि त्यानंतर आता आम्ही फर्स्ट ऑर्डरला निघालेलो आहे. ही दोन्ही पण ॲक्च्युली बेबी शॉवरचेच ऑर्डर आहेत. एक कृष्णा थीम आहे आणि एक विठ्ठल थीम आहे. विठ्ठल रखमाईची थोडीशी क्रिएटिव्ह आहे आणि पुढचं इव्हेंट आम्ही करणार आहे. त्या आवाज ह्याला पण आता जायचं होतं. आणि जी आहे जर तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल, मी आज तिकडे होस्टिंग सुद्धा करणार आहे. बघू काहीतरी नवीन ट्राय बघत राहा. मला काही वाशिवून आणलं असतं. काय बोलतंय? आम्ही वाशिवून थांबून आणलं असते. तर आता आपलं प्रॉपर असं सामान वगैरे सर्व भरून रेडी झालेलं आहे. ते काय नाही, जरा वैभवची झोप पूर्ण नाही म्हणून ते थोडंसं ते वागणं त्याचं थोडंसं या ब्लॉगमध्ये समजून घ्या. ॲबनॉर्मल नाही आहे, आपल्यातलाच माणूस आहे, समजदार माणूस आहे. ॲबनॉर्मल नाही थोडासा तो आहे. म्हणजे तो काल या फिरायला वगैरे गेला ना, त्यामुळे थोडंसं आता आपण निघूया. आम्ही आता थोडंसं टेम्पोनी जातो आहे आणि सिद्धांनी देतील पाठवून, कारण का थोडं मॅनेजमेंट करायला पुढे जावं लागेल म्हणून. चला चल, आता आम्ही इथे पोहोचलो आहे हॉलवर. थोडंसं लांब आहे, तिकडनं राईड घेतल्यानंतर आहे. बट मी ज्याच्या सोबत आलेलो आहे तो आपला हा वनवासी. तो ॲक्च्युली आता जरा रमला आहे, कारण तो टाकलंय मला. टाकलंय मला विचारायला लय लांब आहे. जवळ नाही बोलायचं. दिवसभर गाडी चालून इथे आलाय. दिवस रात्र कनेक्शन आहे ना. आणि तो बिचारा आमच्यासाठी आलाय का, आता फक्त बिग बलूनसाठी आणि आपल्या नावासाठी आलाय का, आता कुठे प्रॉब्लेम नको व्हायला. तर आता आम्ही ते हॉलवर पोहोचलेला. हा बघा हॉल. येस, छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांबतच नाही भाई, गाडीला ब्रेकच नाही, डायरेक्ट सुसाईड झाली. एक सोडून देतात पार्किंगच ना आपल्याला. तर आता मध्ये आम्ही उतरतो. थांब. तर असे सुंदर असे आधी बघलं तर रिअल फ्लॉवरचं प्रॉपर असं मटका वगैरे मी बनवलेला आहे. मी म्हणजे आम्ही. आणि त्यानंतर आता इथे तुम्ही साळेकर आणि मिस्टर सार्थक जे दिसतं आहे ते यू पॅनल लावत आहे. आणि नेहमीप्रमाणे जे आमचे तवरे शेट आहेत ते जागेवर नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे. बट ते फिरतीवर असतात, फिरतीची कामं त्यांना खूप आवडतात. आणि त्यानंतर तुम्ही आज बघणार आहात की आज काहीतरी वेगळं, जे नेहमी वीक बोलून नेहमी वेगळंच करत असतं, पण आज अजून काहीतरी वेगळं करणार आहे मी होस्टिंगमध्ये. जे काय करायचं ते ट्राय मारायचं आता. सर आलेत आमचे, तर चला आपण सरांकडे वळू. तर मला काही ओळखीचे आहेत, काही अनोळखी आहेत, तर थोडंसं आपण टप्पा करूया. पहिलं मी या काकींकडेच येतो. काकी बोलतात येईल, अंतर वाटतं. काय म्हणतात काकी, कुठं आला? थोडंसं नाव सांगायचं मोठ्याने. आता लोकांची वेळ असेल बाबा, मारती टेन्शन वगैरे असतं. तुम्ही पण आत्या आहे का? मामी चांगले असतात. काय गोंडच असतं. क्या बात नाव सांगायचं. सरूबाई आवड. कोणी ऐकलं नाव नीट? नाही, थोडासा प्रॉब्लेम होतो ना. सरूबाई आवड. सरूबाई आवड. ते आवड तुमचे कोण लागतात? नाही ना. ओके. ठीक आहे, पुढे जातो. बाबा घरच्यांची पंगा नको दिली. वा आजी, नातू स्वातीची आजी की अच्छा मावशी. क्या बात आहे. पार्सल कोणाचं?
हे पार्सल कोणाचं आहे रंगबिरंगी? ओके, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हिचा पहिला बर्थडे झालाय, विचार का त्यांचा पहिला बर्थडे झाला. लवकरात लवकर बिग बलूजला कॉन्टॅक्ट करा, आपण छान प्रकारचे बर्थडे सेलिब्रेशन सगळ्या गोष्टी करतो, ते तुम्हाला थोड्या वेळात काय नाही. ओके, तर क्या बात आहे. मी काय बोललो काका, ज्यांचं लक्ष नाही त्यांना मी पहिला पकडणार. क्या बात आहे. ते बोलले त्याला जमून खाऊन पण नाही देत, जरासं कुठे शांत बसलं तर क्या बात आहे. मला ना तुमच्याकडे नजर ह्याच्यासाठी गेली कारण का तुमच्या चेहरा एकदम असा टवटवीत होता, म्हणजे असं एकदम छाप आहे. टवटवीत आहे, म्हातारा झालोय आता. म्हाताऱ्यामध्ये संशय घेईल मला, अजून टवटवीत दिसतोय आता. बायको आले, कोण आहे? काहीतरी कनेक्शन आहे म्हणून माझी नजर पहिली तुमच्याकडे गेली, दुसरी बघा त्यांच्याकडे गेली. थांबा, मला आता कळलं कपल कोण आहे. थांबा, क्या बात. ओके ओके ओके, क्या बात आहे. मी काय बोललो, हां ज्यांचं लक्ष नाही त्यांना मी डान्स करायला लावणार. आधीच सांगतो, सर्वांनी लक्ष द्यायचं, सर्वांनी लक्ष. तुमचं पार्सल आहे? नाही, ओके ठीक आहे. खूप जणांचे पार्सल आलं, कुठे कुठे फिरतात का कळत नाही. बट मला आई कुठे दिसत नाही, आई कुठे गेल्या? येस, प्लीज मला तुमच्याकडे एक काम आहे. त्यानंतर स्वातीच्या आई कुठे गेल्या? येस, प्लीज इकडे यायचं, प्लीज इकडे यायचं. मला तुमच्या दोघांकडे एक काम आहे. आपण एक छोटीशी छान अशी इथे टीम ठेवलं, दोघांनी प्लीज इकडे यायचं, इकडे यायचं, प्लीज इकडे यायचं. सर्वांनी इथे लक्ष द्यायचं, सर्वांनी इथे लक्ष द्यायचं. आपण इथे एक छोटीशी छानशी जी थीम ठेवली आहे, त्याची सुरुवात आपण 2 आईंकडनं करणार आहोत. तर तुम्ही इथे बघत आहात एक वटवृक्ष आहे. ओके, तर इथे तुम्हाला 2 कलर दिले, एक पिंक आणि एक ब्ल्यू. तर आपला येणारा जो बाळ आहे ते आपल्या कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे, म्हणजे मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे हे तुम्ही ठरवायचं. जर मुलगा पाहिजे असेल तर ब्रश दिलेला आहे, अंगठ्याला ब्रश लावायचा आणि म्हणजे तुमचा कास्ट युअर ओन. तुम्हाला काय वाटतं की मुलगा ओके, मुलग्याचं थंब लावायचं आहे, मुलगी हवे पिंक कलरचं घ्यायचं आहे, मुलीचा लावायचं आहे. असं आपल्याला हे स्वातीला वटवृक्ष भरून द्यायचं आहे. तर ही सर्वांची जबाबदारी आहे, नॉट इव्हन आईची, सर्वांची जबाबदारी आहे की हे वटवृक्ष भरायला सर्वांनी मदत करायची. तर फर्स्ट आपण स्टार्टिंग आईपासून करूया. चला आई, तुम्हाला काय वाटतं? क्या बात आहे. प्रत्येक आईला मुलगी हवी, तर तुम्ही घ्यायचं पिंक कलरचा ब्रशने कलर लावा. हा, थंबला कलर लावा तुमच्या. येस, थंब हे बघा, अंगठ्याला कलर. येस, अंगठ्याला प्रॉपर कलर लावायचा. मेहंदी काढायच्या अंगठ्यावर. क्या बात आहे. तुमचा मोबाईल पकडू का मी? हा, नाही तर मोबाईलला पण लावा अजून काय. क्या बात आहे. इथं जोरदार डान्स झाला आई सगळं. क्या बात आहे. त्यानंतर आई, तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय वाटतं? आणि त्याचं असं मला ब्ल्यू कलर घ्यायचा. काय घ्यायचं आपल्याकडे वेळच ठेवल्याचं. या बात आहे. टाळीसाठी जोरदार टाळ्या जाऊ प्लीज. क्या बात आहे. तर तुम्ही आता बसून घ्यायचं. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि सर्वांना ही जबाबदारी आहे की हे वटवृक्ष आपल्याला स्वातीला भरून द्यायचं आहे. तर सर्वांनी आपलं वोट इथे कास्ट करायचं. ओके, त्यानंतर सर्वांना मी विनंती करतो, जे आजचे कपल आहेत आपले, जे आजचे उत्सव मूर्ती आहेत, ज्यांच्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत, त्यात क्यूटशा कपलची एक क्यूटशी छोटीशी एंट्री होत आहे. सर्वांना विनंती, मला माहिती आहे सर्वांना पायदुखी, अंगदुखी, गुडघ्याची दुखी सगळे त्रास असतात, पण थोडंसं सर्वांनी उभं राहायचं प्लीज. थोडंसं सर्वांनी उभं राहायचं आणि जोरदार टाळ्याचं स्वागत करूया क्यूटच्या कपलची. क्यूटची म्युझिक. बाबा, तर तुम्हाला मी विचारतोय, आता तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय? छान वाटतंय आणि मस्त वाटतंय सोडून एक छानसं आपण सर्वांना सांगायचं. अप्रतिम वाटतं. काय आणि काय बोलताय? इथे जेवढे बसलेत ना, प्रत्येक जण आईवडील त्यांना जे वाटतं तेच मला वाटतं. स्मार्ट आन्सर काही.
मला असं वाटतं काकीने पण एक माईक दिला पाहिजे माझ्यासोबत, म्हणून मी काय टेन्शन घेतच नाही. तर हाच प्रश्न मी आईला सुद्धा विचारतो की तुम्हाला फर्स्ट एक्सपिरियन्स कसा वाटतंय तुम्हाला, आता तुम्ही होणाऱ्या बाळाची आई होणार आहे. बाळाच्या वडिलांची वाटते तेच. हे म्हणजे बॅकफुटवर खेळतच नाही, पहिला बॉल 6 रन. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आई दोघांना छान तर वाटतंय, बट आता दोघांना थोडंसं मैदानात आलंय. नाही ना, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही तयार आहात? हो नक्की. तर थोडंसं आता तुमच्या दोघांना मी मैदानात आणलंय. मी दोघांना एक एक क्रॉस देतो. तुम्हाला सुद्धा ओके. तर गेम एकदम सिंपल आहे, आपण एक छोटासा गेम खेळूया. गेम एकदम सिंपल आहे. माझ्याकडे काही प्रश्न आहेत जे आईने लिहून दिलेले आहे, ते प्रश्न मी तुम्हाला विचारेल. तर त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही तोंडात न देता, की तुम्हाला वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर आई असेल तर आईवर करायचं, त्या प्रश्नाचं उत्तर बाबा असेल तर बाबावर करायचं. समजलं? तुम्ही टेन्शन घेऊ नका. येस, इमर्जन्सी आहे. तर सर्वात पहिला प्रश्न आणि लाडका प्रश्न तो आईचा आहे. तर तुम्हाला काय वाटतं जे होणारं बाळ आहे, आई होणारं बाळ आहे, त्याचे जास्त लाड कोण करणार? आय नो पॉलिटिक्स चालू आहे, पण पॉलिटिक्सला अँसर नको आहे मला एक अँसर आहे. आता मी सोडतोय. तुमचं लग्न झालं? 3दा. मुलगा मुलगी? हा? मुलगा मुलगी? नॉट फायदा काय? एक तर तुम्ही पण दिलं होतं. टेन्शन आला. तर एकच विचारायचं, आईची इच्छा आहे. ओके. त्यानंतर तर आपलं जो होणारं बाळ आहे, ओके, शॉपिंग वगैरे करतात आहेत ना? तर आपल्या होणाऱ्याच्या बाळाची जास्तीत जास्त शॉपिंग कोण करणार? तुम्ही एकमेकांकडे बघायचं ना, तुम्ही पूर्वेला बघा, तुम्ही पश्चिमेला बघा. ओके, काय होतं हे मला आन्सर थोडंसं माहितीच होतं, आहे की नाही? तर आता थोडासा शिस्तीचा प्रश्न. ओके, हा प्रश्न खास करून आईचाच आहे. ते मला बोलले की हा प्रश्न विचार. ओके, तर बाळ होणार, त्यानंतर त्या बाळाला जास्तीत जास्त शिस्त कोण लावेल? आई झोपणार, बघणार नाही, ठाप ठोकतीस. सगळ्याच आई अशा असतात ना. आई हो ना, आई तू नको बा, मला माहिती. क्या बात आहे. मला तुमची ना कनेक्टिव्हिटी पडते थोडीशी, म्हणजे तुमचे थोडेसे अँसर जवळजवळ सगळे सेम होतात. क्या बात आहे, म्हणजे तुम्ही किती एकमेकांना ओळखता ते ह्याच्यावर कळतं. क्या बात आहे, एकदा जोरदार काम केलं आपण सगळ्या. क्या बात आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की बाळ आहे ना, बाळ असंच रंगलं पाहिजे, ते कधी पण रडू शकतं. तर असंच बाळ रात्रीचं रडल्यावर तुम्हाला काय वाटतं कोण उठणार पहिलं? म्हणजे जे घाबरून चेंज केलंच ना, म्हणजे ऍक्च्युली त्याला स्वतःचा वर करायचं होतं. म्हटलं ठीक आहे, मी नाही उठत, मी झोपतो. क्या बात है. तर शेवटचा प्रश्न. असंच बाळ रडल्यावर तुम्हाला माहिती आहे शिशी करतात, तर पहिली शिशी बाळाची कोण साफ करतात? तिकडे कोणाला दाखवतात? क्या बात आहे. सगळं आई करणार, माझं तुला काम आहे की नाही, फक्त शॉपिंग. क्या बात है. तर सर्वांना माहिती आहे जेम्स मध्ये ना एक खुराफाती किडा असतो ना. नाही तुम्ही नाही बोलला, पण जेम्स मध्ये खुराफाती किडा असतो की एक टोपण नाव द्यायचं, म्हणजे बाळाचं नाव किती चांगलं ठेवा, अहिल्या, वीरला, रामवीर,
नावं तर सोनूनी सापडतात. ओके, आहे की नाही? जे सोन जास्त करून खरबंदी केलं असतो ते सोन थोडंसं कमी असतो. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या बाळाचं पहिलं नाव टोपरवाला कोण ठेवणार? लोकं विचारत नाही. आजी ते मनात विचार करतात, मामा आईश करते या आई किंवा त्या आई, या आई किंवा त्या आई. नक्की. नक्की ठेवणार. तर मला ना थोडीशी उत्सुकता झाली, टोपण नाव का असेल? माझी तर बेबीच असते, मला बेबीच पाहिजे. चकुली पाहिजे, चकुली. आई बोलतात मला ते नको सांगू, मुलगी पाहिजे. ते नको काय सांग, ते टोपण बिपण काय मुलगी देते का ते यार क्या बात आहे. तर जोरात टाळलं याच्यावर कळतं की आता किती एकमेकांना चांगले वाटतं. तुम्ही बसून घ्या आरामात. कारण हां येस इकडे यायचे तुम्ही येस. मला तुमच्याकडे एक छोटंसं काम आहे. ओके, मला थोडीशी टीप लागली, जास्त नाही, थोडीशी, की इथे ना काही कपल्स आहेत काही, तर मला ते कपल्स काही इकडे पाहिजे. हे काम तुमचं आहे की तुम्ही किती कपल्स गोळा करू शकता. कुठल्या कुठल्या कपल्सने पळायचं नाही. एक कपल्स मी आणणार आहे, ते मला भेटलेलं आहे. बाकीचे तुम्ही प्लीज आणचे. आपल्याला 3 ते 4 तरी कपल्स पाहिजे पटकन. मला एक मित्र आहे, कृपया मोबाईल मला काही चेअर्स भेटतील का? येस, प्रत्येकजण आपापली चेअर घेऊन यायला पाहिजे का? ठीक आहे, चालेल चालेल. येस, तुम्ही याच्यावर बसायचं. अजून प्रत्येकाला चेअर भेटली. अच्छा, दादा तिकडे येस. ओके, सर्व जेंट्सनी चेअरवर बसून घ्यायचं. सर्व जेंट्स रिलॅक्स रिलॅक्स. ह्याला म्हणतात बकरा हलवण्याच्या आधी तयारी. तर गेम एकदम सिंपल आहे, कोणी टेन्शन नाही घ्यायचं. ते कृपया दोघडू नका, फोल्ड करू नका, तोडू नका, मोडू नका. तर गेम एकदम सिंपल आहे, सर्वांनी इथे लक्ष द्यायचं आहे. गेम एकदम सिंपल आहे. प्रत्येकाच्या हातात फॉईल म्हणून आहे. ओके, तुम्ही मेकअप करता ना सर्वजण, सगळ्यांनी केलं तर हा. ओके हा ठीक आहे. तर सर्वजण मेकअप करतात. तुम्हाला काही नाही करायचं आहे. तुमच्या पुढे ठेवलेलं आहे तुमचे नवरे नाही तर प्रॉप्स. ओके, हे तुमचे आहेत प्रॉप्स. पासपोर्ट साईज, पूर्ण नका, पासपोर्ट साईज. तर तुमच्याकडे फॉईल दिलेला आहे, त्या फॉईलचे प्रत्येकाने दागिने बनवायचे आहेत आणि तुमच्या नवऱ्याला घालायचे आहेत. ओके, ते फॉईलचे थांबा चालू नका करू, मी स्टार्ट बोललो. हां वेळ. तर फॉईलचे दागिने म्हणजे मला कन्सर्न नाही तुम्ही काय बनवलं आहे, बट क्रिएटिव्ह असलं पाहिजे आणि दागिने जास्त असले पाहिजे. ओके, प्रत्येकाला सेम फॉईल पेपर भेटलं आहे. तर तुमच्याकडे वेळ आहे फक्त 1 मिनिटाची. त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला पटापट दागिने बनवायचे. युअर टाइम स्टार्ट्स नाउ.